जय श्रीराम मित्रांनो, मी आहे तुमचा विचार नाला. कशा आहे तुम्ही? सकाळी उठल्या बघून या बॅकग्राऊंडला व्ह्यू कसा आहे. त्यानंतर मी गेलो होतो खाली आणि घातले मी कपडे, कारण की मला जायचं होतं डेअरीवरती. तिथून आलो मी डेअरीवरती आहे आपली प्रज्वल डेअरी बजाजनगर ते छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर बसलो होतो मी डेअरीमध्ये. काही कोणी कस्टमर नव्हते त्यामुळे रिलॅक्स होतो. त्यानंतर म्हटलं यार कस्टमरने थोडा अभ्यास तरी करून घेऊ. त्यानंतर अभ्यासही करायला लागलो. कस्टमरही चालू. त्यानंतर धनंजय आला होता, म्हणे दादा मला दूध दे. त्यानंतर त्याला कळलं व्हिडिओ घेतो म्हणून हसायला लागला. मग त्यानंतर मी दादू निघलो होतो घराकडे, कारण की मला जाणं होतं लॅबला. आंघोळ वगैरे करून मग मस्त म्हटलं लॅबला जाऊ. त्यानंतर प्रज्वल चालू होता धिंगाणा काहीतरी. मग काय आपलं घेतली बॅग, निघलो लॅबला. ऊन होतं त्यामुळे घेतली ती टोपी घालून. तिथून आलो तुम्ही लॅबला. लॅब आहे आपली जी अभ्यासिका प्रताप चौकातली लॅब. तर लॅबवर तुम्ही डायरेक्ट घरी. त्यानंतर घातले मी कपडे. रामाला तर राम सांगतो मला काहीतरी. राम म्हणे बाबा काय करला व्हिडिओ नको किंवा म्हणलं काही नाही, ठीक आहे चाल. तिथून आलो तुम्ही डेअरीवरती. आपलं मस्त बिस्किट येत होती, कारण की मला जायचं होतं गावाकडे. सगळं स्टॉक घेऊन ठेवला होता, पतंजली, पार्ले, गुड्डे बिड्डे सगळे. त्यानंतर आपली गाडी काढी निघलो तुम्ही सिटीतून घरी. कसं दिसतं आता बघा, मस्त बॅकग्राऊंड कसं दिसतं एकदम व्हिडिओला कडक हिरवगार. तिथून आलो मी सचिन भाऊच्या कटिंगची दुकानावर, कारण की मला करायची कटिंग बिटिंग करून घेऊन. म्हटलं अरे मला टाइमपास करीत होतो. त्यानंतर मग मी घेतलं होतं डायरेक्ट झोपूनच. यार म्हटलं काही खरं नाही आपला आज विषय कसं बघा कशी दिसतंय. कटिंग करू का नको केलीच. मग काय सचिन भाऊ चालू होतं लावली पावडर लावून यायला. त्याला कटिंग करून आलो होतो डायरेक्ट घरी. मी झोपलो तुम्ही बाहेर, कारण की मध्ये फार गरमत होतं. तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. जय श्रीराम. मी तुमचं